बघा मंडळी, इकडं सकाळचे वाजलेत बघा 9 वाजा लागलेत आणि मम्मीचं चाललं इकडं आवरावरी, कपडे धुवायला लागली, पाणी पण भरलंय मी आणि मला पण जायचं आहे आता आंघोळीला. आणि मग आंघोळीला जावं लागलं. हे बघा, हे आपला भाऊ पत्रावर चढून काय करायला लागला. हे काय करणार रे ते? कशाला तोडायला ते पाहिलं? आंघोळ करायची का तुला त्याच्यात? आंघोळ करायची? आंघोळ पण करता त्यात. आणि कसं आहे, वरती आपण झोपतो तर वरती लय मच्छर असत, त्याच्यामुळे पाला घेतो, चांगला वाळवतो, त्याचा दुखण्याने मच्छर असत ना. मग तू कुठं राहिला इथं? ते वाळू घालणार मंडळी, त्याला मग ते पाला धूप पण होत आहे, मच्छर डसत नाही. बरे भरून पाला आणतो आता. त्या तिकडून चढलंय पहा मंडळी, याच्यावरती गेलं ते पहिलं, इथून असं याच्यावर चढलं, मग इथून असं गेलं. माझ्यात बल्लीच नाही, त्याच्यामुळे या इथून 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 गेलं. सपोर्ट नाही त्याला माझा. हा, माझ्यात गेला तर येशील तर तिथं जागा नाही माझ्यात बल्ले. तिकडं बल्ली आहे ती, इकडं बल्ली नाही ना. तुळ पार हे मम्मी तिथून पडला भाऊ तर मम्मी. हा, खाली तू सांगतो खाली कशाचं आहे. चल मंडळी, मी जातो आता आंघोळीला. मला तिथं तसा पाला टाकायला आणि इकडं आण खाली, तसा पाला फेक खाली फेक. उतरायला का खाली? चल उतर व. मी नाही येत बाबा एवढ्या अडचणीत. सगळे का खिळे आहेत, पाय सारे खिळे खुळे, कशी बी चढू तिथं. मी नाही येत, तू तुपला पाय पाय कसे खिळे आहेत सगळे. नाही दे फेकून. तू असं आमचं सत्यानाशच करायला बसलेला आहे सण. गेलं लिंबाचा पाला आणायला, एवढ्या दिवसाचे मच्छर मरणाचे खाल्ले तर आज त्याला ध्यान आले. आता शिक पाला दिसला त्याला. मला नाही पाहिजे, नाही प्यायचा. चल उतर खाली. सकाळी चूल पेटवली होती मंडळी, पण पायी पुन्हा इजून गेली आपली चूल. आता पुन्हा पेटवणं चालली. काय हे पावसाळ्याचे दिवस असेच आहेत, बेकार येऊन जातात. तीनदा तर चूल पेटवावं लागती. ते पाहता कसं उतरतंय तिथून. उतर लवकर. ही चुलीचं पहिल्यांदा पेटवली, इजून गेली. आता डबल पेटवली, चालली पेटवून. उत्तर सोय ना, राहतेच बसून. तिथंच बसून राहतो का? कुठे दिसतोस का तू? याच्यात दिसतोस? हा दिसतो दिसतो. उतर. हा तसा पाय दी. रागच यायला पाहिजे माणसाला, जरसा रागामध्ये उतरतं माणूस पटकन, सगळे काम होऊन जाते. चाबर कुडच कडीपत्ते झाड आहे ते. हो का? ते एवढं मोठं, मग ते खाली जाऊनच घे. नाही असं कसं घेता येईल ते? हा, खाली जाऊनच आणावं लागेल ना त्याला. असं थोडी घेता येणार तुला वरून उपटून सनी. मग तसंच घ्यावं लागेल ना, डायरेक्टच उपटून त्याच्या मुळे आल्या पाहिजे ना. हा, हो का? मग कसं आणणार तू त्याला? आता खाली जात बसतो काय? आता पहा म्हणजे तिथं सापड त्याला कडीपत्त्याचं झाड दिसले पा कसं उतरते. हाय अशा आड्या वाड्या रेंगायला पाहिजे त्याला. रिकामी काम याला जास्त येतात. खाली खिळे असतील. एवढ्या अडचणी जायची काहीच गरज नव्हती, पण आता काय काम नाही ना काही रिकाम्याला. पाला घ्यायचा कसा? चल मग चूल परत जाईन इजून.
नाही. मग कशाला जा तू? कढीपत्ता जाऊ दे, आपलं लागलं शिलगायला. इथून घे आपल्याला कढीपत्ताच घे आजच्या दिवस. पोरावर नाही येता यायचं तुला पुन्हा. हां ते एक होतं म्हणलं चांगलं. पण आहे ते तर चांगले, पण मग वर नाही येता यायचं ना तुला. तिथे नाही का आपल्याकडे? आता शिडी कुठं आतमध्ये नेऊन ठेवली असं शिडी. शेलील जमून जायला. शैलीन जमत. चल जाऊ दे, आपल्याला कढीपत्ताच घे तिथून आजच्या दिवस. आज काय भाजी बनवावा? मटण. सकाळी सकाळी मंडळी आज आहे रविवार. रविवारचं आज आणायचं आहे म्हणतंय पोरगं मटण सकाळी सकाळी. पण हे काय आता हे चालू आहे पावसाळा, माश्या त्याच्यावर एवढ्या मरणाच्या कुठं खाता. एक दोघं जणांची कमेंट होती आम्हाला चिकन मटनची भाजी दाखवा. पण पावसाळ्यामध्ये काय त्याच्यावर बदबद माशाच बसेल राहतात, त्याच्यामध्ये नाही चांगलं वाटत. त्याच्यामुळं काय नाही बनवत भाजी सध्या. झाड मस्त यार, आपल्यापेक्षा उचलती. तपल्यापेक्षा उचयते, पण मग त्याला लय मुळी अशा त्याच्या बंद्यामुळे आल्या पाहिजे, असं खंदून आणावं लागेल त्याला. माहिती आहे का तुला? घी कढीपत्ता घे. चल मग चूल जाईन पुन्हा इजून सनी सटक शिंबरा. हो जात बाई, चाल तिथून आणायला लागला पा म्हणजे आता कढीपत्ता. चला मी आता मग चूल जाईन इजून. त्याच्या पुढं लागताना आधी चला आपली चूल आता पिटली म्हणा चांगली. हट इकडं चाली पा आंघोळ सकाळी सकाळीच पेटली पा आपली चूल आता मस्त. मला करणं कसं करणार? मला शेवट सांगायला ते मग आंघोळ तर करावंच लागेल ना तुला. फुटणार जा फुटलं पा म्हणजे ते यानं खाल्ल्यात दवा गोळी इंजेक्शन घेते मग ते कशानं फुटलं काय माहिती आता. नरम पडलं होतं त्याला. ते यानं पिकलं काय पण बाई लवकर. बरं फुटलं. ते फुटलं आता ठसठस कमी झाला असं. हा मग आवाज लगेच कमी. आवरले पा मंडळी. आज 11:30 झालेत आणि आज रविवार असल्यामुळं चाललंय दमादमानंच आपलं. आणि भाभीच्या घरी पाहुणे पण आलेले आहेत. काही लवकर आवरत नाहीये. 11 वाजलेत, आज 11:30 झालेत. आज घरचं पण आवरलंय आता सगळं. आता चालले पा आम्ही कामाला. चला शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आज रविवारचा व्हिडिओ कसा बनतो हे ना. चला आले पा ताईंनो माझ्या. मी आले पा कामाहून, काम करून आले पा घरी. आता वाजा लागले दुपारचे 3. कारण ना हॅलो भाभीच्या त्याच्या घरी भाभीच्या नंदा आलेले आहेत. चार पाहुणे शिल्लक आलेत भाभीच्या घरामध्ये. जास्त काम झालंय, वाढलेलं आहे आता. तर जास्त टाइम लागायला लागलाय. सकाळी गेले होते मी तरी आज मला 11:30 झाले जायला. 11:30ला गेले. 3 वाजते आले मी. आता नेमकीच आले घरी. पण आता कालच्यासारखंच वातावरण झालंय परत. अशी हवा पण सुटली आणि आभाळ पण आलंय. पण मग आभाळ आलंय पण जास्त काही येत नाही, जोरात येतच नाही. थोडाच येतो मुळमुळ मुळमुळ मुळ की गेला उघडून. आपल्याकडे नाही आहे जास्त पाणी. मग कुठं आहे पाणी? कुठं आहे काय माहिती, कुठं पडू राहिलाय. तर हे पोरगं पाय चाललाय त्याचा मोबाईल खेळ आहे का. कसं पाहतंय. एक ताई म्हणत होत्या की केस तुडा असेल म्हणे ते, पण यानं इंजेक्शन घेतलंय. इंजेक्शन घेतलंय, गोळ्या खाल्ल्यात. आणि मग आता ते त्याच्यामध्ये पू बांधला आहे ना, त्याच्यात झाला पू. ते रात्री गेलं पा फुटून. तर एवढं चिकचिक झालंय ते आता. पहिलं ना ते निब्बर होतं, ते गोळ्या घेतलं ते नरम पडलं. हा झोपीत झालं, बरं झोपीत झालं. 1 वाजता झालं रात्री. मला 1 वाजता जेव्हा आला. 3 गोळ्या आणि 3 गोळ्या इंजेक्शन घेतल्यामुळं ते नरम झालंय. आणि आता फुटलं तर त्याच्यातून एवढा पून हिन गळायला लागलंय. मग काय असतंय केस तुडं असं असतो का काय माहिती बाई. आपल्याला तर नाही त्या गोष्टीचा अनुभव नाही. असे दुःख मला नाही झाले कधी. चला असाच असतो का ताई मग केस तुड. त्याच्यात पू पाणी बनतंय का. तर ते आता ते फुटल्यामुळं ना तर नरम पडलंय ना का दुखतंय. नंतर दुखलं नाही. ते इंजेक्शन गोळ्या घेतल्यावर नाही दुखलं, पण आता त्याच्यात पून ते झालंय.
ते असे दुखं नाही झाले आपल्याला कधी माहित नाही त्याचा त्या गोष्टीचा इंजेक्शन गोळा दिली पण किती मिनिटं ठणक लागत होती त्याला ठणका हो का तेव्हा ठणकत होते ते पण जसं आराम होता हो का हा आता फुटूनच घेत आता काही नाही होईन त्याला आभाळ आलंय तर आमच्या घरात कसा अंधार अंधार पडलाय सगळा कोण आहे